नमस्कार मंडळी, तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या कोकणात घराघरात बनवल्या जाणाऱ्या कांद्या खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपी पाहणार आहोत. हे वाटण वापरून आपण सर्वच कडधान्यांच्या उसळी, रस्सा भाजी किंवा मग आमटी आणि अगदी चिकन मटणही अगदी झटपट बनवू शकता. हे वाटण एकदा बनवून ठेवलं की अगदी महिनाभर टिकतं. हे वाटण आपल्याजवळ बनवलेलं असेल ना, तर अगदी सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा 5-10 मिनिटात टिफिनसाठीची रस्सा भाजी उसळ बनवू शकता. जेवणही अगदी झटपट होतं बरं का. चला तर मग पाहूया साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे वाटण कसं बनवायचं ते, आणि त्या वाटणापासून भाजी कशी बनवायची ते. इथे मी 1.5 वाटी सुक्खं खोबरं घेतलं आहे. हे खोबरं मी स्वच्छ ओल्या कापडाने पुसून कोरडं करून घेतलं आहे. आपल्या कोकणात ओल्या नारळाचं देखील असंच वाटण बनवतात, पण ओल्या खोबऱ्याचं वाटण जास्त दिवस टिकत नाही. पण हे सुक्या खोबऱ्याचं वाटण फ्रीजमध्ये अगदी एक दीड महिनासुद्धा व्यवस्थित टिकतं. या खोबऱ्याचे असे पातळ पातळ पीस करून घेऊया. तुम्ही खोबरं किसून घेतलं तरीही चालेल. खोबरं किसून घेण्यापेक्षा असं बारीक कापून घेतलं तर मेहनतही कमी लागते आणि वेळही वाचतो. अशा प्रकारे हे सर्व खोबरं बारीक कापून घेतलं. आता एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. 1.5 वाटी खोबऱ्यासाठी मी इथे 3 कांदे घेतलेत. कांदे सोलून मध्ये कापून 2 भाग करून घेतलेत. इथे जो मुळाचा कडक भाग आहे ना, तो सुरीने काढून घ्यायचा. इथे कांद्याच्या वरच्या सालीवर कधी कधी काजळसारखं काळं जमा झालेलं असतं, ते धुवून घ्यायचं. आता या कांद्यांना अशा प्रकारे पातळ पातळ कापून घ्यायचं. कांदे कापून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदा आणि खोबरं मिक्स करायचं नाही आहे हां. दुसऱ्या प्लेटमध्ये कांदा काढून घेतला तरीही चालेल. इथे छोट्या 19-20 लसूण पाकळ्या घेतल्या. मोठ्या असतील तर 8-9 पाकळ्या घ्यायच्या. 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतला, सोलून घेतले, त्याचे पातळ काप करून घेतले. आता एका मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घेतले. आता त्यामध्ये पाणी न घालता सुकं खोबरं बारीक करून घ्यायचे. असं खोबरं भाजायच्या आधीच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर खोबरं एकसारखं आणि लवकर भाजलं जातं. खोबऱ्याची एवढी बारीक पावडर करून घेतली. खोबरं किसणीवर किसून घेतलं असेल तर मग मिक्सरला बारीक करायची गरज नाही आहे. आता हे खोबरं भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये हे खोबरं ओतून आता एकसारखं भाजून घेऊया. गॅस मिडियमच ठेवायचा आणि हे खोबरं असं व्यवस्थित थोडा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. त्याआधी तुम्हाला जर हा व्हिडिओ तुमच्या रोजच्या जेवणासाठी उपयोगी पडणारा असेल असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला आपल्या चॅनलवरचे येणाऱ्या नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओज पाहायला मिळतील. खोबरं आता व्यवस्थित भाजून झालं आहे. आता त्याच कढईमध्ये कांदा भाजायला घेऊया. कांदा भाजतानासुद्धा गॅस मिडियमच ठेवायचा आणि कांदा व्यवस्थित भाजेपर्यंत परतत छान भाजायचा. कांदा लवकर भाजावा म्हणून कांद्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले, 1 चमचा तेल टाकलं, म्हणजे कांदा भाजताना करपत नाही आणि कांदा छान भाजला जातो. पहा, आता कांद्याचा हळूहळू कलर बदलतोय. पूर्णपणे असा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा छान भाजायचा, नाहीतर वाटणाला कच्च्या कांद्याचा वास येतो. आता यामध्ये लसूण टाकायचा आणि असं चमच्याने परतत कांदा लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर आता पूर्ण बदलला आहे. कांदा व्यवस्थित भाजला आहे. आता यामध्ये आल्याचे तुकडे टाकले आणि गॅस बंद केला. कांदा एका प्लेटमध्ये काढून घेतला. सुकं खोबरं भाजून बाजूला ठेवलं होतं ते आता थंड झाले. खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता याला छान बारीक करून घेऊया. यामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा वापरायचा नाही आहे की पाण्याचा ओला हातही लावायचा नाही आहे. खोबरं मिक्सरला बारीक करताना खोबऱ्याला आपोआपच तेल सुटतं. आता किती तेल सुटतं तर ते खोबऱ्याच्या वाटीच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. प्लेटमध्ये भाजलेला कांदा, लसूण, आलं सगळं एका बाजूला केलं आणि एका बाजूला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं खोबरं काढून घेतलं. आता हा कांदा बारीक करून घेऊया. कांदा वाटतानासुद्धा पाणी वापरायचं नाही आहे. पाणी टाकलं तर वाटण जास्त दिवस टिकणार नाही.
पहा, कांद्याची सुद्धा मस्त छान बारीक पेस्ट तयार झाली आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. कांदा भाजताना सुद्धा आपण थोडं मीठ टाकलं होतं हां. कांद्यामध्ये टाकलेलं मीठ आणि भाजलेल्या खोबऱ्याला सुटलेलं तेल हे वाटण जास्त दिवस टिकवण्याचं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळेच वाटण लवकर खराब होत नाही. तुम्ही पाहू शकता, आता आपण हे खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं. त्याला वरती कसं तेल सुटलं आहे ते. आता यामध्येच वाटलेला कांदा टाकूया. आता हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे. असे हाताने मिक्स केलं तरी चालेल किंवा हे सगळं मिक्स करून एकदा मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरीही चालेल. हे वाटण आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता एका भांड्यामध्ये हे वाटण भरून वरती घट्ट झाकण ठेवून हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये 1 महिना साठवू शकता. आणि बिना फ्रीजशिवाय हे वाटण थंड ठिकाणी 3-4 दिवस ठेवू शकता. वाटण तयार आहे. हे वाटण एकदा बनवलं की 2-3 आठवडे तरी टेन्शन नसतं. जेवण अगदी झटपट बनतं. टिफिनही पटकन बनवता येतात. असं हे वाटण एकदा बनवून ठेवा आणि झटपट जेवण बनवा. आता पाहूयात याच वाटणापासून उसळ किंवा मग रस्सा भाजी कशी बनवायची ते. आपण हेच वाटण वापरून चण्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. यासाठी हे चणे मी रात्रभर भिजत ठेवले होते. सकाळी यातील पाणी काढून एकदा स्वच्छ धुवून घेतले. आता दुसरं पाणी ओतून कुकरला 3 शिट्ट्या करून घेऊया. तुम्ही पाहू शकता चणे छान उकडून घेतलेत. एक चणा हातात घेऊन चेक करून बघितला तर चणे एकदम अगदी मऊसूत शिजलेत. आता फोडणीची तयारी करूया. त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा, एक टोमॅटो बारीक चिरून घेतला. 3-4 लसूण पाकळ्या देखील ठेचून घेतल्या. गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल गरम झालं की 3 ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकल्या. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला. कांदा तेलात 1 मिनिट परतून घ्यायचा आणि 2 दालचिनीची पानं टाकली. बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत तेलात परतायचा. टोमॅटो सॉफ्ट झाला की 2 चमचे लाल तिखट टाकलं. यामध्येच गरम मसाला देखील आहे, त्यामुळे वेगळा गरम मसाला टाकायची गरज नाही. आता यामध्ये आपण केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूया. तुम्ही पाहू शकता वाटण जरा घट्ट झालं आहे. हे वाटण मी काल बनवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आज चण्याची भाजी बनवते तेच वाटण वापरून. हे वाटण अगदी महिनाभर व्यवस्थित फ्रीजमध्ये टिकतं. असं जेव्हा तुम्ही उसळ, आमटी, भाजी बनवाल तेव्हा हे वाटण वापरायचं. आता यामध्येच उकडून घेतलेले चणे टाकूया. चण्यामधील पाणी देखील भाजीमध्ये ओतूया. भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही, कारण चणे आपण आधीच उकडून घेतले होते. आता 1-2 मिनिटातच भाजी तयार होईल. 2 मिनिटानंतर भाजीला आता मस्त उकळी येते. भाजीतील जास्तीचं पाणी देखील कमी होते. तुम्हाला जेवढी पातळ भाजी पाहिजे तेवढी तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता. आता तयार भाजीवरती वरून कोथिंबीर टाकूया. मस्त अगदी चमचमीत चण्याची उसळ तयार आहे. अशा प्रकारे कोणत्याही कडधान्याची भाजी, उसळ तुम्ही हे वाटण वापरून अगदी झटपट बनवू शकता. तर मग अशा पद्धतीने झालं की नाही जेवण करणं सोपं. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.